नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषा या घटकात अंकांसाठी चिन्हांचा वापर हा भाग पाहणार आहोत। एका सांकेतिक भाषेत आवाज, दार आणि बळ या शब्दासाठी वेगवेगळी सांकेतिक चिन्ह दिलेली आहेत। तर या चिन्हांचा वापर करून आपल्याला जरब हा शब्द बनवायचा आहे। तर त्यासाठी आपण सुरुवातीला आवाज, दार आणि बळ ह्या तिन्ही शब्दांचं एकत्रितपणे लेखन करूया। आता आपल्याला जरब हा शब्द बनवायचा आहे। तर आवाजमधल्या ज साठी आपण गुणाकाराचं चिन्ह, दारमधल्या र साठी चौकोनाचं चिन्ह आणि बळमधल्या ब साठी त्रिकोणाचं चिन्ह आहे। म्हणून जरब हा शब्द तयार झाला गुणाकार, चौकोन आणि त्रिकोण, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढील तक्त्यात दिलेल्या अक्षरांचं आणि त्यासाठी दर्शवलेल्या चिन्हांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार लाईटच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे। तर लाईटच्या विरुद्धार्थी शब्द होतो डार्क, म्हणून या तक्त्यानुसार डी साठी वजाचं चिन्ह, ए साठी प्रश्नचिन्ह, आर साठी पेक्षा कमी आणि के साठी अधिकचं चिन्ह, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।